संजय शिरसाट यांनी पुरावे दिल्यास कोर्टात जाणार। शिरसाट 23 वर्ष गप्प का होते? त्यांचा स्वार्थ काय होता? या षडयंत्रात शिरसाटही सहभागी होते का? आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंचा सवाल। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसला। ज्या गोष्टीला मी साक्षीदार तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री पळतात। हा दिघे साहेबांचा अपमान, संजय राऊतांचा हल्लाबोल। महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार द्या योजनेमुळे जानेवारीत पगार द्यायला सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाही। सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं। अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंची टीका। राज्य खड्ड्यात नाही तर प्रगतीपथावर घेऊन जा, तुमचे सहकार्य हवे। राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांवेळच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नाशकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे बंगळुरू विशेष कोर्टाचे आदेश। निवडणूक बॉन्डद्वारे खंडणीचा आरोप। महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत भेट घेऊन चर्चा केली। सण उत्सव पाहून निवडणुकांची घोषणा करावी अशी राजकीय पक्षांची भूमिका। शहरातील मतदान केंद्रावर 100% सीसीटीव्हीसाठी प्रयत्न। मोठ्या रांगा तिथे बसवण्याची पाणी, वीज आणि टॉयलेटची व्यवस्था, तर वृद्ध दिव्यांगांसाठी घरपोच मतदान असेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती।